तर हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचा परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता आम्ही आलो होतो नाशिकमध्ये आणि नाशिकच्या गंगेवरती. तर बघू शकता तुम्ही, ज्याला खूप पाणी आलं आहे तर तुम्हाला ते दाखवणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर बघू शकता आता पावसाचे दिवस चालू आहे आणि गंगेला खूप पाणी आलं आहे. आतासुद्धा बारीक बारीक भुरभुर पाऊस येत आहे. तर चला आपण अजून थोडं पुढे जाऊया आणि पाणी बघूया किती पाणी वाढलं आहे किती नाही. आणि त्याच्या अगोदर माझा मित्र बघू शकताय भारत कडाळे आणि आम्ही दोघं जण आलो इथं नाशिकमध्ये गंगेवरती पाणी बघण्यासाठी. चला तुम्हाला सगळा व्ह्यू दाखवतो मित्रांनो. अजून आपण थोडंसं पुढे जाऊया, तिकडं जास्त पाणी आहे. चला जाऊया पुढे. आणि इकडं तुम्ही पाणी बघू शकता, खूप पाणी आहेत मित्रांनो. बघा पोरं पण आंघोळी बिंगोळी करते, मस्त मजा करते आंघोळी करून. हा तुम्ही पाणी वगैरे नाशिकचा गंगा घाट बघू शकता तुम्ही, एकदम मस्त आहे मित्रांनो. एकदम फिरायला याला त्याला एकदम मस्त आहे. सुट्टे दिवशी जर सुट्टी आम्हाला जर असली ना त्या दिवशी आम्ही निफाडवरून इकडे येतो फिरायला मित्रांनो. निफाडपाशी आपला कुळगाव गाव आहे, आम्ही तिथून आलोय मित्रांनो आज फिरायला आम्ही. हा बघू शकता मोबाईलमध्ये काय बघतोय काय माहिती. चला अजून थोडं आपण पुढे जाऊया आणि बघूया पुढचा सीन कसा आहे कसा नाही. व्हिडिओ झळकवतो मी आता. तो बी त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ झळकत आहे, बघू शकता तुम्ही. त्यांनी चालू केलाय कॅमेरा आणि आता जाऊया आपण हळूहळू पुढं. चाल रे तुला हळूहळू झालं, तो खूप हळूहळू चालतं मित्रांनो. आणि पाणी तुम्ही बघू शकता, एक नंबर आहे, दिसायला एकदम मस्त वाटतं मित्रांनो. तिकडे सरक. हा तो तोंड्या मारुती तुम्ही बघू शकता मित्रांनो. चला अजून थोडं अजून जवळ जाऊन बघूया. तर मित्रांनो बघा तुम्ही, हा तोंड्या मारुती एकदम मस्त आहे, बघू शकता तुम्ही. हा मारुती तोंड्या, त्या साईडनं बी मारुतीचा मूर्ती आहे आणि या साईडनं बी मारुतीचीच मूर्ती आहे. आणि हे पाणी वगैरे तुम्ही बघू शकता नाशिकचं गंगा घाटचं पाणी. सगळे मंदिरं पाण्यात असते. आणि अजून याच्यानंतर जर जास्त पूर आला ना मित्रांनो, ते जे समोर मंदिर दिसतंय सिद्ध पातळेश्वर मंदिर, तर ते पूर्ण पाण्यात असतं मित्रांनो. आणि हा तोंड्या मारुतीसुद्धा पाण्यातच असतं मित्रांनो. बघू शकता एकदम मस्त व्ह्यू आहे मित्रांनो. नाशिकमध्ये फिरण्यासारखं खूप काही आहे, भरपूर ठिकाण आहे नाशिकमध्ये, पण आम्हाला एवढे माहिती नाही. तर आम्हाला आता जेवढे माहिती तेवढे आपण फिरू आणि बघू काय होतं काय नाही मित्रांनो. बघा इकडं मंदिर आहे महादेवाचं, जुनं मंदिर एकदम, बघू शकता तुम्ही. आणि याला दुकानं वगैरे फळांचे किंवा तुम्हाला जे पाहिजे ते इथं भेटू शकतंय नाशिकमध्ये. मस्त सिटी एकदम नाशिक, फिरायला यायला एकदम मस्त सिटी आहे मित्रांनो नाशिकला. जर तुम्ही यायचं असेल तर येऊन जा एखाद्या दिवशी नाशिकला, मस्त वाटतं नाशिकमध्ये आल्यावरती. आणि आता पावसाचे दिवस चालू आहे त्याच्यामुळं आता मस्त आहे मित्रांनो. आम्ही लवकर आलो असतो पण आमची गाडी बंद पडली ती, आम्ही त्याच्यामुळे गाडी धुतली आणि ते प्लगमध्ये पाणी गेल्यामुळं गाडी बंद पडली ती चालू करायला आम्हाला 2-1 तास गेले. चालू झाली त्यानंतर आम्ही इकडं आलो. बघू शकता तुम्ही इथला व्ह्यू एकदम मस्त आहे मित्रांनो. खूप पाणी आहेत, बघू शकता एकदम मस्त मजा वाटते इथं मित्रांनो. तो तोंड्या मारुती पण बघा मित्रांनो तुम्ही. हरिओम मारुती राया. तिकडं ते एक मंदिर बघा तुम्ही आणि पाठीमागं ते बिल्डिंगी बघा, एकदम मस्त वाटतं मित्रांनो पावसाळ्याच्या वातावरणामध्ये. तसं उन्हाळ्यामध्ये इथं एकदम कोरडं राहतं, पाणी एकदम कमी राहतं. त्यामुळे जर तुम्हाला यायचं असलं तर पावसाळ्यामध्येच या मित्रांनो. आणि इथं आपलं बाकीचं 10वी वगैरे 10वी 13वी किंवा वर्ष 7वी ते बी इथंच होतं मित्रांनो नाशिकच्या गंगे घाटवरती. आणि मेळावा पण इथं खूप मोठा भरतो ना, भारतामध्ये 1 नंबर मेळावा इथं भरतो. कोणाचा मेळावा? कुंभमेळा. सॉरी मित्रांनो, ते मला माहीत नव्हतं. कुंभमेळा खूप मोठा भरतो मित्रांनो इथं. जागा अक्षरशः उभं राहायला जागा नाही राहत मित्रांनो, खूप गर्दी राहते मित्रांनो. पोलीस आल्या मित्रांनो, मॅडम आली ती, त्यांनी आम्हाला थोडंसं पाठीमागं हे केलंय, बघू शकता तुम्ही. ते बी आपल्या सेफ्टीसाठी, जेणेकरून पाय बी टाकला तर तिथं खोल आहे, वाहतं पाणी, तर आपण जाऊ शकतो. त्यासाठी आपण थोडंसं पाठीमागं येऊ आणि बघूया अजून बाकीचं काय होतं काही नाही.
बघू शकता मित्रांनो, एक नंबर व्ह्यू आहे इथं बघण्यासाठी. आणि पावसाळ्या दिवसात इथं गर्दी पण खूप असते आणि एक नंबर मजा वाटते मित्रांनो. तेव्हा ते लहान पोर आंघोळी पण करते, कोण गाड्यात होतं, कोण काय करतं. तेव्हा तिथून कुत्रे त्यांच्या लढाई बघा तुम्ही बघू शकता. मजा करते पाण्यामध्ये ते बी. एक नंबर एक नंबर एक नंबर बघू शकता. आणि आम्ही मित्रांनो पाठी मागच्या वेळेस आहे ना रंगपंचमीला आलो होतो. खूप गर्दी होती इथं आणि मजा आली ती एकदम. तर मित्रांनो हा आपला मिनी ब्लॉग इकडेच थांबूया. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सपोर्ट करा मित्रांनो आपल्या मराठी ब्लॉगला. तर भेटूया अशा एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो.